पोषण मूल्यांचा आपण ज्या वेळेला विचार करायला लागलो त्यावेळेला आपल्याला WHO असू दे, अगर न्यूट्रिशन फिलॉसॉफी काय सांगते हेही खूप महत्वाचं आहे. कारण आपण ज्या गोष्टी खातो ना त्या गोष्टींमधली ऊर्जा मोजली जाते, ही कॅलरीज मध्ये मोजली जाते. आणि हे आपण ज्या वेळेला खाणार आहे तर आपल्याला रिक्वायरमेंट काय आहे, तर आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे ना ती 40% कार्ब्स घ्यायला पाहिजेत आपण, म्हणजे पिष्टमय पदार्थ घ्यायला पाहिजेत. त्याच्यामध्ये सिंपल आणि कॉम्प्लेक्स दोन प्रकार आहे. त्याच्यानंतर 30% फॅट घ्यायला पाहिजे, 30% प्रोटीन घ्यायला पाहिजे, 25 ते 35 ग्रॅम पर्यंत आपल्याला फायबर घ्यायला पाहिजे व पाणी घ्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीची रिक्वायरमेंट, विटामिन्स आणि मिनरल्सची 40 विटामिन्स आणि मिनरल्सची रिक्वायरमेंट आहे. हे सगळं घ्यायचं असेल ना तर आपल्याला पहिल्यांदा हे सगळं कशात आहे, किती आहे, या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि या न्यूट्रिशन फिलॉसॉफीचा जी व्यक्ती थोडंफार तरी आचरणात आणते त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. मग आपल्याला आरोग्य चांगलं राहायचं आहे ना तर याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट म्हणजे आपण कार्ब्स बद्दल पण जाणून घेणार आहोत की आपल्याला कुठले कार्ब्स पाहिजेत. कार्ब्स आपल्याला एनर्जी देत आहे आणि ती एनर्जी मिळते आपल्याला दोन प्रकार याच्यातून. जे काही तुम्ही काम करता बॉडीमध्ये कार्ब्स न काही नाही बनत आहे, पण तुम्ही जे काम करता ना ते काम करायला जी एनर्जी लागते, बॉडीला सुद्धा स्वतःचं मेकॅनिझम चालवायला जी एनर्जी लागते ना ती एनर्जी मिळते ती कार्ब्स पासून. मग हे कार्ब्स आपल्याला घेताना दोन प्रकारचे आहेत, एक सिंपल आणि एक कॉम्प्लेक्स. आपण सिंपल कार्ब्स खूप घेतो, कॉम्प्लेक्स कमी घेतो. आणि कॉम्प्लेक्स कमी घेतल्यामुळे विटामिन्स मिनरल्स फायबर कमी मिळतात. सिंपल ग्लुकोजचं प्रमाणापेक्षा जास्त वाढवतात. म्हणून आपल्याला बॅलन्स डाएट करणं, बॅलन्स खाणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते खायचं, कॉम्प्लेक्स किती खायचं आणि सिंपल किती खायचं त्याच्याबद्दल जाणून घेऊ आपण नेक्स्ट व्हिडिओ.